हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्लॉग असणार आहे गुढीपाडव्याचा. तर गुढीपाडव्यानिमित्त मी खूप मोठा व्लॉग शूट केलेला आहे. एक व्लॉग आहे तो मी एक मेन्यू बनवलेला आहे, आपला पारंपरिक मराठी मेन्यू. त्याचा हा व्लॉग असणार आहे. आणि पार्ट 2 असणार आहे आपण गुढी कशी उभारली, गुढीची पूजा कशी केली, मी कशी रेडी झाले, हा सर्व मी डिटेल ब्लॉग बनवलेला आहे. तर हा पार्ट 1 आहे आणि यामध्ये मी वेगवेगळ्या आपल्या मराठी पारंपरिक रेसिपी बनवलेल्या आहेत. या रेसिपी सर्व नॉर्मलच आहेत, असं काही युनिक यामध्ये नाही आहे. माझी मम्मी या रेसिपी सर्व घरी बनवते आणि त्या मी लहानपणापासून बघून हळूहळू शिकले आहे आणि आत्ता मी स्वतः ॲज अ परफेक्ट बनवते. तर फर्स्ट जी रेसिपी आहे ती व्हिडिओ चालू झालाच आहे आणि तुम्हाला समजलंच असेल, ते म्हणजे वांग्याचं भरीत. आणि वांग्याचं भरीत हे महाराष्ट्रीयन मेन्यूमध्ये ॲज अ कम्फर्ट फूड आणि खूप असं ॲज अ टेस्टी असं मील मध्ये होऊन जातं. त्यामुळे मी ठरवलं की आज गुढीपाडवा आहे, आपलं मराठी नववर्ष आहे, त्यामुळे आपण वांग्याचं भरीत बनवूया. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी वांगं मस्त असं गॅसवर भाजून घेतलेलं आहे सर्व साईडने आणि त्याला आधी मी ऑइल लावलेलं होतं आणि आतमध्ये गार्लिक आणि ग्रीन चिली असं सगळं काही टाकून मी ते असं रोस्ट करून घेतलं होतं. आणि त्या रोस्टचा स्मेल एवढा छान येतो आणि त्यामुळेच ती भाजी एवढी छान लागते की एकदम वाह! तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतर मी ऑनियन घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, तो तेलामध्ये चांगला परतवून घेतलेला आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी हे सगळं टाकलेलं आहे. त्यानंतर आपले नॉर्मली इंडियन मसालेज, महाराष्ट्रीयन मसाले ते सगळे यामध्ये टाकलेले आहेत. लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेलं आहे. त्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे. आणि वांग्याचं भरीत किंवा उसळ बनवताना माझी आई हा केप्रचा गोडा मसाला वापरते. हा तुम्हीही वापरा, खूप छान स्वाद येतो जेवणाला आणि जीही भाजी तुम्ही रेडी करत असाल त्याला खूप छान स्वाद येऊन जातो. त्यामुळे केप्रचा गोडा मसाला हा कधीही आपण महाराष्ट्रीयन मेन्यू बनवणार असू तेव्हा तुम्ही नक्की वापरा, असं मी सजेस्ट करेन, कारण खूपच चांगला रिव्ह्यू आहे त्याचा. तर हा केपराचा गोडा मसाला मी टाकलेला आहे आणि चांगला तो मसाला ॲज अ परतवून घेतलेला आहे. बघू शकता ऑइल हे सेपरेट झालेलं होतं आणि त्यानंतर हे स्मॅश केलेलं वांगं मी त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि बघू शकता किती मस्त. आणि लास्ट आणि जे इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय कुठल्याही रेसिपीला ॲज अ चव येत नाही, ते म्हणजे आपलं मीठ. तेही मी इकडे टाकलेलं आहे. आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि चांगल्या फ्लेवरसाठी. अशी ही एक रेसिपी आपली झालेली आहे. त्यानंतर ही सेकंड रेसिपी मी बनवत आहे आणि ती म्हणजे गोड्या बटाट्याची भाजी. आता गोडं बटाटा म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, सगळेच आपण मुंबईचे, महाराष्ट्रातले असल्यामुळे आपण बटाटे वडे हे खातोच. आणि ती जी भाजी असते ती वेगळीच ॲज अ टेस्ट असते. आणि आपण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रीयन थाली बनवतो तर ही ड्राय भाजी म्हणून सर्व केली जाते, सुकी भाजी म्हणून आपण सर्व करतो गोड्या बटाट्याची भाजी. तर ही भाजी मी इकडे बनवणार आहे. त्यासाठी मी इकडे कांदे घेतलेले आहेत चॉप केलेले आणि ते मी ग्राइंड मशीनमधून एकदम बारीक करून घेत आहे, कारण त्यामुळे भाजीला एक वेगळी टेस्ट येणार आहे. कांदा आहे, आलं आहे, लसूण आहे, मिरची, त्यानंतर कढीपत्ता आणि उकडलेले बटाट्याचे क्यूब्स, हे असं मी सगळं एका डिशमध्ये रेडी करून ठेवलेलं आहे. आता याचा आपण ॲज अ ठेचासारखं थोडंफार आपण करून घेणार आहोत. त्यामुळे इकडे आपण घेतलेला आहे खलबत्ता आणि त्यामध्ये टाकलेलं आहे आलं, लसूण, मिरची आणि हे चांगलं आपण ठेचून घेणार आहोत, कारण याची टेस्ट एक वेगळीच येते भाजीला. आता तुम्ही बघितलं असेल की बाहेर जे बटाटे वडे आपण खातो तशी सेम टेस्ट आपल्या घरी येत नाही. त्याचं कारण आहे हेच की हा जो मिरचीचा ठेचा असतो किंवा लसूण, आलं घालून केलेला ठेचा असतो, ते जे आपण त्यामध्ये टाकतो हेच खूप मॅटर करतं, कारण हाच मेन इन्ग्रेडियंट आहे ह्याच्यामधला, सुक्या बटाट्याच्या भाजीमधला. तर ते मी इकडे करून घेतलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपली कढई तापलेली आहे, त्यामध्ये आपण टाकलेलं आहे तेल, जिरं. जिरं हे खूप महत्त्वाचं असतं ह्या अशा भाज्यांमध्ये, सुक्या भाज्यांमध्ये. त्यानंतर टाकलेला आहे कढीपत्ता आणि ही फोडणी चांगलीच अशी तडतडलेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर टाकलेलं आहे हे जे आपण ठेचलेलं मिश्रण होतं, जे काही ते जे मी मगाशी तुम्हाला दाखवलं ते आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि चांगलं आपण याला परतवून घेणार आहोत. चांगला सुगंध येईपर्यंत किंवा ते फ्राय होईपर्यंत, मिरचीचा जो तिखटपणा असतो तो उतरेपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. आणि हे चांगलं फ्राय झालं की त्यामध्ये टाकलेलं आहे आपण ऑनियन, कांदा.
आणि कांदाही व्यवस्थित फ्राय झालेला आहे बघू शकता. आणि याच वेळेस मी यामध्ये टाकणार आहे हळद. आता काही जण काय करतात की हळद नंतर वरून टाकतात, पण ती प्रॉपरली असं सर्व बटाट्यांना लागत नाही. त्यामुळे मसाल्यातच ही हळद टाकावी. त्यामुळे प्रॉपर असं सगळ्या बटाट्यांना ती हळद लागली जाते. बघू शकता मी चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि वरून अशी मस्त कोथिंबीर भुरभुरलेली आहे. त्यामुळे त्याला एक वेगळी टेस्ट येणार आहे आणि एक वाफ काढून आपण घेणार आहोत आणि ही भाजी आपली तयार आहे सुकी बटाट्याची. आणि त्यानंतर मी बनवलेलं आहे वरण. त्यासाठी घेतलेली होती मी तूर डाळ. ती मी अशी कुकरला लावून घेतलेली होती, त्यामुळे ती एकदम स्मॅशी झाली होती. आणि इकडे मी दाल फ्राय किंवा दाल तडका असं काहीही बनवत नाही. मी साधं आपलं महाराष्ट्रीयन ब्राह्मणी वरण बनवत आहे. स्पेशल असं काहीच नाही आहे यामध्ये. फक्त जिरे मोहरीची मी फोडणी दिलेली आहे इकडे. आणि ती जी डाळ होती जी मी फेटून घेतली होती, कारण फेटलेली डाळ ही खूपच छान लागते जेव्हा तुम्ही मऊ भात आणि असं वरण आणि मस्त तूप, हे एवढंच खूप पुरेसं असतं आणि खूप छान वाटतं आपल्याला. आता बघू शकता फोडणीसाठी मी फक्त मोहरी, जिरं, तेल आणि इकडे वापरलेला आहे थोडासा कांदा आणि कढीपत्ता. कारण थोडंसं आपल्याला टेस्ट पाहिजे, असं प्लेन एकदम वरण आपल्याला बनवायचं नाही आहे. पण दाल तडकाही बनवायचा नाही आहे, कारण दाल तडकाला वरून आपण मिरची, जी अख्खी काश्मीरी मिरची असते, या मिरचीची फोडणी आपण देतो आणि त्याला दाल तडका असं आपण म्हणतो. ती एक वेगळी रेसिपी आहे. पण हे आहे प्लेन आपलं वरण आणि हे वरणही आपण बघू शकता मस्त कड आलेलं आहे आणि त्याला वरून कोथिंबीर टाकून मी सर्व केलेलं आहे आणि त्याला साईडला ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर आपण बनवणार आहोत पनीर बटर मसाला. त्यासाठी मी मस्त क्यूबमध्ये असे पनीर कट करून घेतलेले आहेत आणि त्याला आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. कारण नॉर्मल पनीर जर आपण असेच जर त्यामध्ये सोडले तर ते ब्रेकडाऊन होण्याची शक्यता असते. कारण आत्ताचं पनीर हे तुम्हाला माहीतच आहे आणि एवढ्या गडबडीमध्ये मला घरी पनीर लावून ते बनवणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी बाहेरचं पनीर मागवलेलं आहे आणि बाहेरचं पनीर थोडंसं असं स्मॅशी असतं. त्यामुळे मी असे क्यूब्स करून ते मी थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याचा नॉर्मल मसाला बनवलेला आहे. असं काही वेगळं असं काहीच नाही आहे. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये नॉर्मल मसाला आहे आणि त्यामध्ये मी असे पनीर सोडलेले आहेत. बेसिक जे मेन असतं ते हेच असतं की कांदा, टोमॅटो हा व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे कुठल्याही रेसिपीमध्ये. कुठलीही रेसिपी तुम्ही बनवत असाल तर. आणि हेच मी इकडे फॉलो केलेलं आहे आणि इकडे आपलं मस्त असं पनीरही तयार झालेलं आहे. त्यानंतर मी बनवलेल्या होत्या पुऱ्या. कारण काहीतरी असं स्पेशल असलं की आपल्याकडे असतं की गोडधोडाचं काहीतरी असावं, म्हणून पुरी आणि श्रीखंड, आमरस असा बेत होता. त्यामुळे मी इकडे पुऱ्या बनवत आहे. आता हे मी अशा प्रकारे लाटते आहे. तुम्हाला वाटत असेल, कारण मला प्रॉपरली अशा गोल चपात्या येत नाहीत. त्यामुळे मी अशाच चपात्या लाटते असं फिरवून फिरवून. त्यामुळे मी अशा चपात्या लाटून घेतलेल्या होत्या आणि अशा पुऱ्या काढून घेतलेल्या होत्या त्याच्या, बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतर तेलही मस्त तापलेलं आहे आपलं आणि आता आपण आपली पहिली पुरी तेलामध्ये सोडत आहोत आणि मस्त अशी पुरी तेलामध्ये सोडलेली आहे आणि बघू शकता अशी मस्त टम्म फुगेल ती आता. किती भारी वाटतं असं जेवण आणि स्पेशल आपण घरच्यांसाठी काहीतरी बनवतो. खूप मस्त एक्सपिरियन्स असतो. आणि ही पुरी मस्त झालेली आहे. मस्त टम्म फुगलेली आहे पुरी. आणि अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या या बनवून घेतल्या होत्या. आणि पुरी बनवतानाही आपल्याला अशा एकदम दाबायच्या नाही आहेत त्यांना. जेव्हा आपण फ्राय करतो किंवा तळतो त्या आपोआपच फुलतात. आणि इकडे आपल्या मस्त पुऱ्या तयार आहेत. त्यानंतर मी बनवलेला आहे आमरस. आणि आमरससाठी हा पहिला आंबा आमच्या घरी आला होता आणि तो आंबा मी कापून घेतलेला आहे. थोडीशी वेलची टाकलेली आहे आणि मस्त आईस टाकून ग्राइंड करून घेतलेला आहे आणि मी आमरस बनवलेला आहे. आमरस हा काही काही जण वेगळ्या प्रकारेही बनवतात. म्हणजे गॅसवर तो आटवून वगैरे आमरस बनवला जातो किंवा आंबापोळी बनवली जाते. बट मला अशा प्रकारे आमरस आवडतो. आणि अशा होत्या आजच्या रेसिपी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.